हॅलो, दिस विशाल नागपुरे. सो एक खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. याच्यात मी व्हिडिओ बनवणार होतो, पण चला मला वाटलं की लवकर रिझल्ट लागून जाईल. पण पेसा संदर्भात जे पण तलाठीचा जो पण निकाल राहिलेला आहे 13 जिल्ह्यांचा पेसाचा, तर एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तर 13 फेब्रुवारी जे आहे, म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो याच्या संदर्भात 13 फेब्रुवारीच होईल का ते पण फिक्स नाही आहे. ती सामोरं जाऊ शकते आणि ती मार्चमध्ये सुद्धा जाऊ शकते. कारण की बघा, जसं माझं नॉलेज आहे कोर्ट संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की 13 टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन मे बी लाईकली टू बी लिस्टेड ऑन 13/2/2024. जस्ट आता अपडेट आलेला आहे. त्यामुळे ते डोक्यातून काउंट आहे 13 तारखेलाच होईल म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, काही गोष्टी मी सांगितलेल्या आहे की फॉरेस्ट आणि बाकी सरळ सेवा परीक्षेचे जसे निकाल लावले तसे तलाठी पेसा जिल्ह्याचे पण लावावे, हे सरकारला कडकडीची विनंती आहे. आणि मला असं वाटते की जर समजा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने निकाल भेटत असेल तर प्रॉब्लेम नाही आहे. बघा, आता आपण काय केलेलं आहे, जसं आता माझ्या मार्फत असेल किंवा जे पण सर्व विद्यार्थ्यांनी पण आपले प्रयत्न केले रिझल्टसाठी वगैरे, विद्यार्थ्यांचं एक थोडंसं भीतीचं वातावरण होतं, ते एक चांगलं झालेलं आहे की रिझल्ट लागलेला आहे. सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता हे 13 जिल्हे जे आपले, त्या जिल्हे मी वाचून सांगतो. याच्यामध्ये अहमदनगर, आता मोठे मोठे जिल्हे याच्यामध्ये, असे काही नाही लहान जिल्हे आहे. अहमदनगर असेल, धुळे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नाशिक, नंदुरबार, पुणे, ठाणे, पालघर. त्याच्यामध्ये मॅक्झिमम जिल्हे 7-8 जिल्ह्याचे मोठे मोठे जिल्हे, एरिया वाईज पण आणि लोकसंख्ये वाईज पण, त्याचबरोबर जागे वाईज सुद्धा. तर मला असं वाटतं की हे जे 13 जिल्ह्यासंदर्भातलं काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टी केल्या रिझल्ट लागेल, आपण ते बघू. तर सर्वात पहिले मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो विद्यार्थ्यांना, तुम्हाला त्या गोष्टी फक्त फॉलो करायच्या सध्या तरी. तर बघा, आपण जसं बघत आहोत की सरकारने, गव्हर्नमेंटने याच्या आधी पण खूप सारे रिझल्ट लावले पेसाचे सुद्धा. तर आपल्या फक्त एकच मागणं, तुम्हाला एक काम करायचं आहे की जे पण आपले कलेक्टर ऑफिस आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 13 जिल्हे आहे, यांचे जे पण कलेक्टर ऑफिस आहे, ठीक आहे, या कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला जनरली काय करायचं, तुम्हाला त्यांना विचारायचं पर्सनली की बाबा निकाल कधी लागेल, काय लागेल. तर जसं तुम्हाला सांगतो मी ॲक्च्युली काय होणार आहे जनरली, किती काय हो, म्हणजे 27, आजची समजा 27 तारीख आहे, इथून तुम्ही फक्त 3 ते 4 दिवस फक्त वाट बघा, ठीक आहे. म्हणजे समजून घ्या, हा महिना पकडून घ्या शेवटचा 30 किंवा 31 तारीख, 30 किंवा 31 तारीख पकडून घेऊ आपण. तर आपलं काम आहे याच्यामध्ये की 30 किंवा 31 तारखेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये एक असं असलं पाहिजे की रिझल्ट लागला पाहिजे. 30 किंवा 31 तारखेपर्यंत जो पेसाचा जो आहे तो रिझल्ट लागला पाहिजे. त्या संदर्भात आपल्याला काय गोष्टी करायला तुम्ही आत्तापासून चालू करून घ्या. तर तुम्हाला काय समजून घ्या, तर जे पण आपले 13 जिल्हे आहे, या 13ही जिल्ह्याचे जे पण कलेक्टर ऑफिस आहेत, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आपले निवेदन घेऊन जायचे. निवेदन तयार आहे सर्वांकडे, ठीक आहे. सेकंड पॉईंट करायचं आहे की जे पण आपले महसूल मंत्री असतील, यामध्ये मला खूप जणांनी म्हटलं एक सर्व्हिसमॅन सर तुम्हाला मदत लागली का. मदत मला नाही पाहिजे, तुम्हीच सुद्धा आता इनिशिएटिव्ह घ्या. यामध्ये एक सर्व्हिसमॅनला घेऊन चला सोबत, ठीक आहे. हे मोठे प्लेयर आहे सर्वात, एक सर्व्हिसमॅनला सोबत घेऊन चला. माननीय महसूल मंत्र्याला निवेदन द्या, त्यांना या संदर्भात विचारा. आणि तिसरं आहे, बघा लक्षात ठेवा, प्रत्येक आमदाराकडे जाऊन होणार नाहीये काही. तो तुम्हाला सांगतो मी, आपला आमदार खरंच काम करते का सर्वांना माहिती आहे. पण जर समजा 2-3 लोक असे आहेत, 2-3 व्यक्ती अशा आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांच्यामुळे रिझल्ट लवकर लागू शकतो किंवा ते न्याय देऊ शकतात. त्यात तुम्हाला मी सांगितलं की महसूल मंत्री राहील, मग DCM साहेब राहतील आपले, ठीक आहे. या संदर्भात मी बघून घेईल काय नागपूरमध्ये काय करायचं आहे तर, ठीक आहे. यांच्या पण खूप जास्त बघू शकतो एक पॉझिटिव्ह आहेत जनरली हे संदर्भातले सुद्धा, रिझल्ट संदर्भातले. तर फक्त आपल्याला हे मी मागे मांडलं होतं, त्यांनी मला सांगितलं की बाबा रिझल्ट बघा, जनरली कसं असते की पेसाचे रिझल्ट संदर्भात लेट का बरं झालं, एक हिअरिंग 30 तारखेला होती, ती वेट पाहत होते. आता काय होणार आहे की आता रिझल्ट लावला गेला पाहिजे 2-3 दिवसामध्ये. मला तरी असं वाटतं की रिझल्ट लावतील ते 100%. तर हे 2 व्यक्तीला तुम्ही जनरली हे करू शकता, फर्स्ट आणि सेकंड. हां, अजून तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही आमचा व्यक्ती काम करतो वगैरे, समजून घ्या, तर त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता. जर तुमच्या समोर स्वतः फोन लावत असतील किंवा ईमेल पाठवत असेल तर ठीक आहे,
अदरवाईज मग मी करतो पाहू, त्याला अर्थ नाही आहे, त्याला टाइम वेस्ट म्हणून. आणि तिसरं तुम्हाला करायचं आहे कलेक्टर ऑफिस. तर मला वाटतं तुम्ही जर आताही जर गेले समजून घ्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आज किंवा आज शनिवारच आहे, तर एक काम करा, तुम्ही सर्वात पहिले ते कलेक्टर ऑफिसचं तुम्हाला मंडेला भेटतील सर्व. आता सर्व काही मला वाटत नाही भेटतील म्हणून. तर DCM साहेब संदर्भात जे पण नागपूरचे विद्यार्थी असतील त्यांनी तिकडे करा. पण ठीक आहे, तुम्ही नागपूरचे मी बघून घेतो, ते तुम्ही सोडून द्या. याचं काय तर तुम्ही याच्यावर फोकस करा, महसूल मंत्र्यांवर. ठीक आहे. अहमदनगर, आणि तुमचा पण त्याच्यामध्ये भाग आहेच ना, अहमदनगर आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला तर अरे तुम्ही चालले जा यार, अहमदनगरवाले असतील, ते धुळे असेल, नाशिक असेल, है ना, तुम्ही इथले जे जवळपासचे जे लोक आहेत जवळपास, तुम्ही एक ग्रुप करा, आहे आपले ग्रुप वगैरे बनवून आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो कसं काय निवेदन दिलं वगैरे. एक सर्व्हिसन आहे तुमच्या याच्यात खूप सारे, त्यांना पण पकडा सोबत आणि त्यांना घेऊन जायला. नसेल काही जर हे नसतील समजून घ्या, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण पैसा संदर्भात तुम्हाला या गोष्टी विद्यार्थ्यांना करायच्या आहेत. तुम्ही या 2-3 दिवसात सर्व गोष्टी करून टाका. लक्षात ठेवा, या 2-3 दिवसामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे. कारण की बघा, शनिवार रविवारी तुम्हाला मंत्री असेल किंवा आमदार खासदार तुम्हाला भेटतात. शनिवार रविवारी तुम्हाला अधिकारी भेटत नाही, तर अधिकारी आपण मंडेला बघू काय तर. किंवा जर समजा जमत असेल तुम्हाला, आता मला वाटतं ऑफिस जर चालू असेल 5 शनिवार आहे, तर तुम्ही आज पण जायला हरकत नाही. काय तिथं फक्त जाऊन तुम्हाला विचारायचं की रिझल्ट कधी लागणार आहे पेसाचे, किंवा कारवाई कुठपर्यंत आलेली आहे. म्हणजे त्यांनी जर असं म्हटलं की आम्ही निर्देशाचा वाट पाहतो, तेवढं मला सांगा फक्त की त्यांचं म्हणणं काय आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसचं म्हणणं काय, ते निर्देशाची वाट पाहत आहे का, कोणाची ऑर्डरची वाट पाहत आहे का, ऑर्डर कोण देऊ शकतात फक्त, तर आपण ते बघून समोर काय. तर तुम्ही या गोष्टी तरी करा ॲटलिस्ट. कारण की ते नागपूरचं मी करू शकत नाही, नागपूरचे रिझल्ट लागलेलं आहे. तुम्ही हे जे जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहे ना, त्यांनी फक्त मला सांगा की इथले कलेक्टर ऑफिसचे जे अधिकारी आहेत ते काय म्हणतात, किंवा कलेक्टर काय म्हणतात ते मला फक्त सांगा. कलेक्टर डायरेक्ट, ते कर्मचारी जास्त बोलायचं नाही. आणि बघा, MPSCचे विद्यार्थी आपण एवढे आपण साधे न की आपल्याला माहिती नाही वगैरे सर्व गोष्टी, त्यामुळे डायरेक्ट कलेक्टरसोबत बोलायचं, कसं या गोष्टी आहे, निवेदन आहे, कसं कारवाई कुठपर्यंत ते मला सांगा. तर त्यांनी असं म्हटलं की रिझल्ट तयार आहे, फक्त आम्ही आदेशचा वाट पाहतो, बाकी ते मग आमच्यावर सोडा, मग आम्ही काय करू बघू, आम्ही समजा आमची विनंती करता येईल ते. जर त्यांचे रेडी असेल तर आपण 2 दिवसात लावण्याचा प्रयत्न करू, आणि लागेलच लवकर 28-29 पर्यंत वगैरे. ठीक आहे. आणि डेट 13 फेब्रुवारी आहे, ते अजून समोर जाऊ शकते, त्याचे सोडून द्या ना. आता कोर्टमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही, कारण की 13 पर्यंत आपण वाट पाहू शकत नाही. मला वाटत नाही कोणी वाट पाहतील आता, कारण की यांचे लावून दिले हे मला वाटत नाही पाहतील म्हणून. त्यामुळे तुम्हाला एक सजेशन आहे की आता ते कोर्ट सोडून द्या. कोर्टचं ते 13 समजून घ्या, 13 समोर जाणारच आहे फिक्स. आणि ते निकाल लागतील का ते आपल्याला सर्वांच माहिती आहे, त्याला अजून वेळ लागेल. तर एक काम करा, सरळ आपल्या निर्णयामध्ये हे सरळ लिहायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही फॉरेस्टचा रिझल्ट लावलेला आहे ना, मला वाटतं फॉरेस्टचा पण लागलेला आहे, इतर बाकी सगळ्याचे जे पण रिझल्ट लागलेले आहे त्या संदर्भात तुम्ही स्टँड घ्या तिथे. माझ्या मार्फत ज्या हायेस्ट ऑथॉरिटीला जातील ते मी करत आहे, टेन्शन नको याच्याबद्दल. फक्त मला ते ऑफिसर काय सांगतात ते सांगा फक्त. काय आहे आजच्या जमलं तर आजच्या सांगा, लवकर काम होते आपले. ठीक आहे. न्याय संदर्भ मी तिथे सांगणारच आहे म्हणा, काय आहे तर उद्या वगैरे. आज जमलं तर आज करून टाकेल मी, काय आहे तर. ठीक आहे. पण मला असं वाटते की हे जे पेसाचे विद्यार्थी बिचारे, यांचं त्यांना म्हणतो ना आपण की ते किती आम्हाला पेशन्स अजून आहे बस, आम्हाला अजून किती वाट पाहावं लागते बा म्हणून. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 2-3 दिवस थांबून जा, एक चांगली गोड बातमी येऊ शकते जवळपास. पण तुम्ही असं नाही झालं पाहिजे तुमच्याकडून काही केलं नाही बाबा, तुम्ही आपलं काम करत राहा, थोडंसं एन्जॉय करा या गोष्टी की यार चला बाबा, डायरेक्ट नोकरी भेटत नाही, आपल्याला खूप जास्त हातपाय मारावं लागतात. ठीक आहे. पण ठीक आहे, ज्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी मला करता येईल कसं मी करत आहे, करील समोर. तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या, तुम्हाला 2-3 गोष्टी करायच्या आहेत. जे पण या विभागातले जे लोक आहे अहमदनगर जवळपासचे, जे तुम्हाला महसूल मंत्री भेटले त्यांना तुम्ही ऑफिशियल त्यांना निवेदन द्या, काय कसं काय आहे. तर काही असेल तर तिथे मला फोन लावा तिथे गेल्यानंतर काही असेल प्रॉब्लेम तर. आणि सेकंड आहे आपलं कलेक्टर ऑफिस. जर आत्ता जमेल तर तुम्ही आत्ताच चालले जा, जमत असेल तर. DCMचं मी बघून घेतो इकडे काय नागपूरला, जर त्यांना टाईम असेल तर त्यांचं मी इथं होईलच म्हणा, इथलं सोडून द्या. तुम्ही तुमच्याकडलं फक्त या गोष्टी करा, 2 गोष्टी करा, महसूल मंत्र्याचं आणि तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला कलेक्टर ऑफिसचं. आणि असे आमदार किंवा खासदार पाहिजे जे खरंच काम करतात तुमच्यासमोर, महसूल मंत्र्याला फोन लावत आहे किंवा असं करत असतील तरच. अदरवाईज मग तिकडे चालले आमदाराला, इकडे एका आमदाराकडे चालले, तो काही करत नाही, करू बा त्याला अर्थ नाही. सोबत समोर करत असेल किंवा त्यांना म्हणा की साहेब करा, त्याला थोडं प्रेशर टाका, थोडंफार असं विनंती करू नाही का, तर तुम्ही बोलण्यात एक्सपर्ट असतात तसं. तर या गोष्टी मला वाटते करा. आणि 31च्या आधी रिझल्ट लागला पाहिजे, लागेल हे डोक्यात ठेवा. ठीक आहे.
थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पॉझिटिव्ह राहा.